महाशिवरात्र आत्ताच नुकती पार पडली. आता महाशिवरात्र म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अर्थातच शंकर आणि शंकराला आवडणारं बेल. आता बेल म्हटलं तर आपण पूजा विधीमध्ये किंवा अगदी तोरणा बिरणामध्ये आपण बेलाचा वापर करतो. पण तुम्हाला माहितीये का की आयुर्वेदामध्ये बेलाला इतकं महत्व आहे की तुम्ही बेलाचा वापर करून तुमची हेअर केअर सुद्धा करू शकता. आता नेमकी ती कशी, बेलाचे काय काय केसासाठी फायदे आहेत याचाच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बेल हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा तितकंच गुणकारी आहे. बेलाच्या फळाचा गर किंवा पानो किंवा अगदी चूर्ण जे आहे ते केसांच्या विविध समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी अगदी रामबाण आहे, उपाय आहे. त्यामुळे केसांसाठी बेलाचे कोणते 7 प्रमुख फायदे आहेत हेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे कोंडा कमी करण्यासाठी बेल अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. बेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. बेलाच्या पानांचा रस किंवा फळाचा गर टाळूला लावल्यावर कोंड्याची जी समस्या आहे ती मुळापासून दूर होते आणि खास सुद्धा केसांची कमी होते. नंबर 2 आहे ते म्हणजे केस गळती रोखण्यासाठी सुद्धा बेल महत्त्वाचा आहे, कारण बेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह आयर्न भरपूर प्रमाणात असतं. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यामुळे केसांची पकड जी आहे ती घट्ट होते आणि केस सुद्धा कमी गळतात. नंबर 3 ते म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग, अर्थातच केसांचा जो अकाली पांढरे तुमचे केस होतात त्यासाठी सुद्धा परिणामकारक आहे, कारण असे काही नैसर्गिक घटक बेलामध्ये आहेत जे केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. नियमित वापरामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या जी आहे ती सुद्धा हळूहळू तुमची कमी होते. नंबर 4 केस वाढण्यासाठी सुद्धा बेलाचा वापर केला जातो. बेलाचा गर टाळूवर लावल्यानं रक्ताभिसरण जे आहे ते होतं, त्यामुळे केसांच्या जे हेअर फॉलिकल्स आहेत त्यांना उत्तेजन मिळतं आणि केसांची लांबी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. नंबर 5 टाळूचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी सुद्धा बेल खूप महत्त्वाचं आहे. आता थंडी आहे, नंतर उन्हाळा येईल, पावसाळा येईल, टाळूवरती बघा फोड, खाज येणं, रॅशेस येणं अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बेलाच्या पानांचा गर तुम्ही लावला टाळूवर तर त्यामुळे थंडावा मिळतो आणि इन्फेक्शन सुद्धा दूर करतं. नंबर 6 नैसर्गिक कंडिशनर. हो, बेलाचा गर केसांना लावल्यावर ते नैसर्गिक कंडिशनर सारखं काम करतं. यामुळे कोरडे आणि निर्जीव किंवा निस्तेज झालेले तुमचे जे केस आहेत ते मुलायम, मऊ आणि एकदमच असे शायनी होतात. नंबर 7 केसांमधील तेलकटपणा नियंत्रित करणं. ज्यांचे केस खूप तेलकट असतात त्यांच्यासाठी बेल हा उत्तम पर्याय आहे. हे टाळूवरील अतिरिक्त जे तेलाचं प्रमाण आहे ते नियंत्रित ठेवतं, त्यामुळे केस हे जास्त वेळ फ्रेश राहतात. आता मुळात हे वापरण्याची एक योग्य पद्धत सुद्धा आहे. तुम्ही कसा बेल वापरू शकता तर बेलाचा हेअर मास्क बनवू शकता. बेलाच्या फळाचा गर काढून त्यात थोडंसं दही किंवा मध मिसळा. हा लेप 30 मिनिटं केसांना लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. बघा तुम्हाला परिणाम दिसेल. त्यानंतर तुम्ही बेलांच्या पालांचं तेल सुद्धा करू शकता. खोबरेल तेलामध्ये बेलाची पानं टाकून ते उकळून घ्या आणि ते तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि त्याचा नियमित मसाज तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही बेलाचं चूर्ण बनवू शकता. बाजारामध्ये मिळणारं बेलाचं चूर्ण पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि त्याचा सुद्धा हेअर पॅक बनवून तुम्ही लावू शकता. सो अशा प्रकारे बेल आयुर्वेदामध्ये आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुमच्या केसांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बेलाची पानं जी आहेत किंवा बेलाचं फळ जे आहे ते सर्रास ऑल सीझन मार्केटमध्ये मिळत असतं, त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता आणि नैसर्गिकरित्या तुमच्या केसांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या दूर करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लोकमत सखीवर भरपूर प्रेम करा आणि हो, लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.